हां बघा, क्वेश्चन नंबर 15 चालू आहे आपला. आता सॅम्पल स्पेस फॉर 2 डिजिट नंबर, सॅम्पल स्पेस फॉर 2 डिजिट नंबर, 2 अंकी संख्या तयार करायची आपल्याला. युजिंग कोणते कोणते डिजिट आहे? 0 1 2 3 4. आता रिपिटेशन चालतंय, बरोबर आहे. सॅम्पल स्पेस फॉर 2 डिजिट नंबर युजिंग 0 1 2 3 4 रिपिटेशन चालतं आपल्याला. मग यस बरोबर काय होईल? सर्वात लहान नंबर कोणता तयार होतो? 10. सर्वात मोठा 44. बरोबर आहे. तुम्हाला सांगितलं असे नंबर लक्षात ठेवायचे, एकदा तयार करून घ्यायचे 10 आणि 44. आता याच्यामधातले नंबर लिहायचे फक्त सॅम्पल स्पेसमध्ये. सगळ्यात लहान कोणता झाला? 10. 11 चालतो, रिपीट चालू आहे ना, रिपिटेशन पाहिजे. 12 13 14. त्याच्यानंतर 20 22 23 24. हां 43 आणि 44. आता बघा याच्यात आतापर्यंत आले नव्हते, पण हे नंबर आलेले 11 22 33 आणि 34. का? रिपिटेशन सांगितलेलं त्यांनी, रिपिटेशन चालतं म्हणून हे नंबर आले, आतापर्यंत आले नसते. आता नंबर ऑफ बेस मोजा किती आहे तर? 20. नक्की नंबर ऑफ बेस किती आहे? 20. बरं. आता इव्हेंट ए टाका नाव आणि सांगा काय तर. बघा आता लेट इव्हेंट ए, लेट इव्हेंट ए फॉर अ प्राईम नंबर. कोणता नंबर? प्राईम. तुम्हाला लिहून दिले होते मी 0 to 50, 0 पासून 50 पर्यंत प्राईम नंबर लिहून दिले होते. प्राईम नंबर म्हणजे सरळ सरळ याच्यातले असे नंबर बघायचे जे कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही. प्राईम नंबर म्हणजे काय? जे कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही. आता ए मध्ये बघा 10 आहे, 5च्या आणि 2च्या पाड्यात आहे. 11 नाही येत. 13 त्याच्यानंतर 21 नाही का पाड्यात आहे. 23 त्याच्यानंतर 31. 10 पर्यंतच्या पाड्यात बघायचे की याच्या पण कोणते नंबर नाही. 32 आहे, 33 आहे, 34 आहे. बघा सरळ सरळ इवन नंबर समसंख्या चेक करायची गरजच नाही. समसंख्या याच्यातलं सोडून द्या, ते चेक करायची गरज नाही. विषम संख्या चेक करा फक्त. 31 लिहिले, 33 11च्या पाड्यामध्ये, 41 43. बरोबर आहे. किती मोजा? 3 आणि 3 6. नंबर ऑफ ए बरोबर 6. प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. किती मग ते? 6/20. कितीचा भाग जाईल? 2 भाग देऊ शकतो, 3 आणि 10. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 3/10. कळालं? आता त्याच्यानंतर मल्टिपल ऑफ 4. लेट इव्हेंट बी, लेट इव्हेंट बी, मल्टिपल ऑफ 4, मल्टिपल ऑफ 4, मल्टिपल ऑफ 4. नंबर इज मल्टिपल ऑफ 4 असं टाकू शकता. नंबर इज 1 2 3 झाले का ते? जाऊ द्या. नंबर इज मल्टिपल ऑफ 4. 4चा मल्टिपल, 4च्या पाड्यातले कोणते कोणते नंबर सांगा? 12 20 हां 32 40 44. याच्या व्यतिरिक्त आहे का? चेक करा, चुकला नाही पाहिजे. झाले सर्व. नंबर ऑफ बी बरोबर 6. प्रोबॅबिलिटी ऑफ बी नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. 6/20. परत तेच आन्सर 3/10. सोपे क्वेश्चन आहे. आणि लास्टचा काय आहे? मल्टिपल ऑफ 11. लेट इव्हेंट सी नंबर इज मल्टिपल ऑफ 11. 11चा मल्टिपल. नंबर इज मल्टिपल ऑफ 11. कोणता कोणता आहे 11चा? 11 22 33 44. किती आहे? सी 4. प्रोबॅबिलिटी ऑफ सी नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ यस. 1/, अगोदर 4/20. 4 1 4, 4 5 20. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 1/5. समजला? हे एका खाली एक लिहायचं. मी आता जागा नाही म्हणून असं समोर लिहितो. हे एका खाली एक लिहायचं एक्झाममध्ये पूर्ण टोटल असं. कळालं का? बघा
सॅम्पल स्पेस फॉर 2 डिजिट नंबर असा क्वेश्चन आला की सगळ्यात लहान नंबर तयार करून घ्यायचा, सगळ्यात मोठा नंबर तयार करून घ्यायचा, मग याच्यामधले जे नंबर तयार होऊ शकतात ते सर्व लिहून घ्यायचे. फक्त एका शब्दावर लक्ष ठेवायचं, विथ रिपिटेशन म्हटलं की नंबर रिपीट होऊ शकतो, तोच 4 रिपीट झाला, 3 रिपीट झाला. विदाउट रिपिटेशन म्हटलं की हे नंबर येणार नाही त्याच्यामध्ये. कळालं का? घ्या लिहून. हां पाहू दे. हां 16 नंबरचा क्वेश्चन. डाईस माहिती आहे तुम्हाला? 2 डाईस फेकले की आपली प्रोबॅबिलिटी किती असते? 36. आता 2 डाईसच आहे, फक्त नंबरिंग थोडी चेंज केलेली त्यांनी. 1 पासून स्टार्ट न करता 0 पासून स्टार्ट केलेली आहे. म्हणजे बघा आपल्या डाईसवर ओरिजिनल नंबर कसे असतात? 1 2 3 4 5 6. मग आपण काय करतो? 1 1 1 2. बरोबर आहे. आता ज्यांनी डाईस बदलला त्यांनी नंबरिंग केलेली आहे डाईसवरती 0 1 2 3 4 5. मग पहिला नंबर काय राहील? 0 0. त्याच्यानंतर 0 1. समजलं? आता बघा मग 16 नंबरचा क्वेश्चन. 2 डाईसेस लावायचं त्याला. 2 डाईस किंवा डाईसेस म्हणायचं. आर थ्रोन हॅविंग नंबर. बघा हॅविंग नंबर कोणते कोणते दिलेले? ही नंबरिंग चेंज केलेली त्यांनी. आता ही नंबरिंग दिलेली आहे. स्टारवाला क्वेश्चन आहे. 0 1 2 3 4 5. आता याच्यासाठी नंबरिंग कशी राहील मग बघा. सिम्पल सॅम्पल स्पेस कसा राहील मग? बघा देअरफॉर सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू 0 0. त्याच्यानंतर 0 1 0 3. हे पण 36च बनतील कारण 6च नंबर आहे. 0 5 0 6. कळालं? करा तयार. 6 दिलेलं नाही, 0 5 पर्यंत करा. तयार कराय दाखवा मला तयार करून. जमतं का तुम्हाला? 0 5. त्याच्यानंतर आता शेवटचा 5 आहे. मग परत 1 0 1 2 1 1 सॉरी 1 1 1 2 1 3. त्याच्यानंतर 2 0 2 1 2 2 2 4 2 5. त्याच्यानंतर 3 0 3 5 4 0. बघा सिंपल आहे, फक्त डाईसचे नंबर बदलले, बाकी पॅटर्न तोच राहील तुमचा. 4 3 4 4 4 5 आणि लास्टवाला 5 0 5 1 5 3 5 4 आणि 5 5. कळालं? बघा टोटल 36च असतील ते चेक करून घ्या तुमचे बरोबर आहेत का. 0 पासून स्टार्ट केलं होतं 0 0 0 1. समजलं? आता नंबर आले 36. प्रोबॅबिलिटी कशाची विचारलेली बघा. आता फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द प्रोडक्ट्स ऑन डिजिट ऑन द अप्पर फेस इज 0. आता इव्हेंट ए बघा. इव्हेंट ए, लेट इव्हेंट ए. द प्रोडक्ट ऑन डिजिट, द प्रोडक्ट ऑफ डिजिट इज 0. द प्रोडक्ट ऑफ डिजिट म्हणजे काय? अंकांचा गुणाकार 0 आला पाहिजे. द प्रोडक्ट ऑफ डिजिट्स, द प्रोडक्ट ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 0. बघा द प्रोडक्ट ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 0 म्हणजे जर 2 जणांचा गुणाकार केला आपण तर तो गुणाकार 0 आला पाहिजे. असे डिजिट लिहायचे आपल्याला. आता कोणाचा बघा गुणाकार 0 कोणाचा आहे? तो सिंपल आहे. ज्याच्यामध्ये 0 आलं त्याचा गुणाकार काय येणार आहे? 0. मग 0 कुठं कुठं येतं बघा. आता 0 0 ते हां हे वरती नाही येणार का सगळी लाईनी? 0 1 0 3 0 4 0 5. त्याच्यानंतर हे झालं वरती. हां बरोबर आहे, लक्षात राहू द्या. एकच प्रोबॅबिलिटी आहे 4 0 आणि 5 0. याच्या व्यतिरिक्त आहे का परत कोणाचा गुणाकार 0?
0 इंटू 0 0 म्हणजे ज्यांचा गुणाकार 0, 1 इंटू 0 ज्याच्यामध्ये 0 असेल त्यांचा गुणाकार 0 येणार आहे. माझा किती नंबर झाले टोटली? नंबर ऑफ ए बरोबर 11. बरोबर आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय येईल मग? हां 36 राहिलं का? नंबर ऑफ एस बरोबर 36 लिहून टाकायचं तेवढं. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए 11 अपॉन 36. प्राईम नंबर असला की भाग लवकर जात नाही, कारण प्राईम नंबरला भाग देण्यासाठी त्याच पाड्यातला नंबर लागतो. समजलं? कळालं का? समजलं? बघा आता 17 नंबरचा क्वेश्चन. अशी ॲक्टिव्हिटी येत नसते तुम्हाला एक्झाममध्ये, पण इथं आहे तुम्हाला सहज दिलेली येते, तुम्ही थिंकिंग करावं म्हणून. बघा टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन युअर क्लास. समजा क्लासमध्ये किती स्टुडंट आहे? समजा सपोज 40 आहे. किती आहे? 40. कितीही टाकू शकता तुमच्या मनानं तुम्ही 40. दुसरी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे नंबर ऑफ स्टुडंट फ्रॉम युअर क्लास वेअरिंग स्पेक्टॅकल्स. स्पेक्टॅकल्स म्हणजे सरळ सरळ तुमच्या चष्मा कोणाकोणाला लागलेला आहे. समजा 3 जणांना. किती जणांना? 3. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती होईल? 3/40. कोणाला? ज्यांना स्पेक्टॅकल लागलेलं आहे त्यांची प्रोबॅबिलिटी किती आहे? 3/40. आता ज्यांना लागलेलं नाही त्यांची प्रोबॅबिलिटी किती राहील मग? 37/40. बरोबर आहे. हे असे क्वेश्चन येत नसतात एक्झाममध्ये. आता खाली पण सेम दिलेले तुम्हाला. डिसाईड युअर सेल्फ. सॅम्पल स्पेस कोणताही एक सॅम्पल स्पेस निवडायचं आहे तुम्हाला. 1 कॉइन टॉस करा, 2 कॉइन टॉस करा, 3 कॉइन टॉस करा, 1 डाय, 2 डाय किंवा 52 कार्ड. याच्यापैकी कोणताही एक सॅम्पल स्पेस घ्या किंवा बॉल घ्या. 3 रेड, 3 ग्रीन, 3 बॉल. कळालं ते? आता त्याच्यानंतर एक कंडिशन घ्यायची. मग अशी कोणती एक कंडिशन घ्यायची? समजा 1 कॉइन टॉस, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड ऑन बोथ कॉइन असं, आणि प्रोबॅबिलिटी काढायची. असे क्वेश्चन एक्झामला येत नसतात. हे फक्त तुमची थिंकिंग पॉवर आहे त्याच्यासाठी दिलेलं आहे. कळालं का? समजलं? कोणाला काही प्रॉब्लेम आहे चॅप्टरमध्ये?